नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं जन्म नोंद प्रमाणपत्र ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेमधून काढायचं असेल तर सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्हाला जे 5 दिवसात 2 दिवसात 5 मिनिटात हे प्रमाणपत्र निघत नसते. कारण की आता जे प्रमाणपत्र जे आहे ऑनलाईन झालेलं आहे. कारण तुम्हाला आता जी नोंद जी आहे तुमच्या दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्हाला जे बाळाचं जन्म प्रमाणपत्र देते हॉस्पिटलमधून ते तुम्हाला त्याचा झेरॉक्स त्याचा फॉर्म भरून आणि व्यवस्थित दोघांचे आधार कार्ड भरून आणि ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये नेऊन जमा करावे लागत असते, रिक्वेस्ट करावं लागत असते. कारण की तुम्हाला जे हॉस्पिटल आहे जिथे डिलिव्हरी झालेली आहे त्या हॉस्पिटलमधून तुमच्या मुलाचं किंवा मुलीची नोंद प्रक्रिया जी आहे पूर्ण डाटा जो आहे ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका लिंकिंग जे असते हॉस्पिटलला त्या ठिकाणी याची नोंद जात असते. तेव्हाच तुम्हाला ते जन्म नोंद प्रमाणपत्र ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेमधून क्रॉस व्हेरिफिकेशन होऊन आणि तुम्हाला जे जन्म नोंद प्रमाणपत्र जे बनवून दिलेले असते तुम्ही जे जन्म नोंद प्रमाणपत्रावरती जे नाव टाकता मुलाचं किंवा मुलीचं तेच नाव शेवटपर्यंत असते. त्याच्यामध्ये नंतर बदल होत नाही. त्याकरता आपलं नाव जे आहे व्यवस्थितरित्या आपण विचार करून ठेवावेत आणि एकच नाव ठेवावेत. कारण की याच्यामध्ये नंतर बदल होत नाही. याला जवळपास 1 महिन्याचा कालावधी असतो. या 1 महिन्यानंतर तुम्हाला ते मिळत असतं. क्रॉस व्हेरिफिकेशन होणं खूप महत्त्वाचं असतं. कारण ग्रामपंचायत नगरपालिका तुम्हाला जे जन्म नोंद प्रमाणपत्र 5 मिनिटात किंवा 2 दिवसामध्ये देत नाही. जेव्हा जी नोंद हॉस्पिटलची त्या ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेमध्ये जाते तेव्हाच तुम्हाला ते जन्म नोंद प्रमाणपत्र जे आहे ऑनलाईन अप्रूव्हल मिळाल्यानंतर बनवून देतात. ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशीच महत्त्वाची अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.